सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी दिलीप खाटेकर, माजी सहाय्यक आयुक्त महानगरपालिका आणि सध्या स्टेप अप अकॅडमीद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न आहे. आणि आज मला एक वास्तव कट्टा या प्लॅटफॉर्मवरून संधी मिळालेली आहे की आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 याची जी फायनल स्ट्रॅटेजी आहे तर ती आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यामुळे जे लोक नवीन आहे किंवा जुने आहेत तर सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप जास्त उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा. ठीक आहे. सो सर्वप्रथम पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आता काल परवा जी जाहिरात आली आणि त्यामुळे जे काही उत्साहाचं वातावरण तयार झालं आणि त्यामुळे राज्यसेवाचा अभ्यास करणाऱ्या किंवा एकत्रित जी आपली एक्झाम आहे राज्यसेवेबरोबर RFO असू दे किंवा सिव्हिलची जी काही एक्झाम असणार आहे तर त्याच्यासाठी जे लोक प्रिपरेशन करत होते त्यांच्यासाठी निश्चितपणे एक चांगला आनंदाचा क्षण होता. आणि त्यामुळे बऱ्याच लोकांच्या या प्रतिक्रिया होत्या, राईट ना. इतकी खुशी राईट ना. हा जो गोविंदाचा डायलॉग आहे वेलकम मधला, कोणता मूवी होता तो? वेलकम नाही, पार्टनर मूवी होता. पार्टनर मूवी मधला हा डायलॉग होता. आणि त्यामुळे आता आवर्जून आपण जागा होणं अपेक्षित आहे, कारण की मनासारखं काहीतरी घडलेलं आहे आणि अजूनही याच्यामध्ये काही जागांची वाढ होणं अपेक्षित आहे. त्यामुळे कृपया लक्षात घ्या की जे लोक अभ्यास करताय, मग आपण म्हणूयात की राज्यसेवा पूर्व परीक्षेत असू दे किंवा इतर जे काही तुम्ही RFO किंवा सिव्हिलच्या एक्झामसाठी किंवा आणखी कोणत्या एक्झामसाठी प्रिपरेशन करताय तर त्याची जागांची वाढ होणं या दरम्यानच्या काळात अपेक्षित आहे. त्यामुळे आता आपण सावरायचं आहे आणि आता आपण पुढच्या काही दिवसामध्ये जे काही आपले 57-58 दिवस आपल्या हातामध्ये आहे तर त्या दिवसांचं योग्य नियोजन करायचं आहे. आणि त्याच्यासाठी मी तुमच्या समोर आलो आहे. याच्या प्लॅनिंगमध्ये म्हणजे तुम्ही जे काही नियोजन करणार आहात त्याच्यामध्ये थोडेसे इनपुट्स मी माझ्या अँगलने देण्याचा प्रयत्न करतो. आणि मग तुम्हाला लक्षात येईल की बाबा ठीक आहे, आपल्याला याच्यातून काय उपयुक्त आहे ते तुम्ही घ्यायचं आहे. सर्वप्रथम जे लोक व्हिडिओ बघत आहेत त्यांनी कृपया हा व्हिडिओ बघताना तुमच्याकडे पेन आणि पेन्सिल किंवा पेन आणि नोटबुक तुमच्याकडे असावी आणि त्यातले महत्त्वाचे मुद्दे तुम्ही लिहून घ्यायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ किंवा तुम्ही डाउनलोड करून सेव्ह करा आणि त्यानंतर जेणेकरून तुम्ही वारंवार हा बघू शकता. तर आपली एक्झाम आता शनिवारी आहे. शनिवार दिनांक 6 जुलै 2024 ला सुधारित 524 पदांसाठी एक्झाम होणार आहे. पण हे लक्षात घ्यायचं की हे जे 524 पद आहे तर ते फक्त राज्यसेवेतून नाहीये, त्याचं विश्लेषण किंवा त्याचं सेपरेशन पुढे दिलेलं आहे. राज्यसेवेतून जे काही पद आहे तर ते टोटल 431 पद आहे. त्याच्यानंतर वनसेवेचे हे 48 आणि स्थापत्य अभियांत्रिकीचे हे एकूण 45 पद आहे मृदा आणि जलसंधारण विभागामध्ये. तर ही टोटल मिळून अशा पद्धतीची ही जाहिरात आहे. आणि त्यामुळे आपण जोरदार तयारीला लागलेलो आहे. कालपासून बरेच लोक छानपैकी स्ट्रॅटेजी बनवून किंवा छानपैकी प्लॅनिंग बनवून आता एक्झिक्युशनला सुरुवात करत असतील. तर सर्वात महत्वाचा मुद्दा असणार आहे की बाबा काही गोष्टी आपल्याला अवॉइड करायच्या आहेत. या दरम्यानच्या काळामध्ये हे लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला काही गोष्टी अवॉइड केल्याशिवाय काही गोष्टी अचीव करता येणार नाही. जे म्हणतो ना त्याग जो कार्यक्रम आहे तर या दरम्यानच्या काळात आपल्याला थोडासा करावा लागणार आहे. आता काय होतंय, बरेच लोक आता डिस्कशन मध्ये अडकतील. आपल्याला या चर्चा कंप्लीट अवॉइड करायच्या आहेत. लक्षात घ्या, ह्या चर्चा कोणत्या आहे तर मॅक्झिमम आता चर्चा ज्या असतील तर अजून किती जागा वाढतील तर हा कालपासूनच मुद्दा सुरू झाला. जशी जाहिरात आली लगेच मुद्दा सुरू झाला की बाबा अजून किती जागा वाढतील. तर हे जे वाढणार आहे ते वाढणार आहे. आणि याच्यामध्ये जे काही लोक प्रयत्न करत आहेत तर सर्वांचे आपण मनापासून धन्यवाद बोलायला पाहिजे की बाबा यस, याच्यामुळे काहीतरी गोष्टी म्हणजे जे काही वेगवेगळे प्रेशर ग्रुप आहे ते आपण आपल्यासाठी काम करताय. सो आपण थँक्यू बोलायचं आणि आपल्या अभ्यासाला सुरुवात करायची. ठीक आहे. त्यामुळे आता इथून पुढे जागा किती वाढतील, 500 होतील, 600 होतील, 1000 होतील, याच्यावर आता डिस्कशन नकोय. आपण विद्यार्थी म्हणून आपल्या भूमिकेत असायला पाहिजे. आपली भूमिका इथून पुढे छानपैकी एक्झिक्युशन प्लॅन आणि एक्झिक्युशनची असायला पाहिजे. आणि पुढच्या काळामध्ये म्हणजे या व्हिडिओमध्ये पुढे मी त्याच्यावरच जास्तीत जास्त वेळ बोलणार आहे. आता अजून एक मुद्दा येतो, जसं मी या अगोदर सांगितलं होतं की 30 जूनला एक्झाम पकडून चला आणि स्ट्रॅटेजी बनवा. परंतु अनेक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर टेलिग्राम किंवा आणखी काही वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत तिथे लोक ऑगस्ट, जुलै किंवा ऑगस्ट नंतर सप्टेंबर, ऑक्टोबर काही सांगत होते. मुद्दा लक्षात घ्यायचा की आपल्याला सगळ्यात जवळचं टार्गेट सेट करून एक्झामचं प्रिपरेशन करणं अपेक्षित होतं आणि आताही तेच करायचं आहे. आता जी डेट आहे ती परत पुढे जाईल का ही मनामध्ये शंका अजिबात नकोय. लक्षात घ्या, जर हे तुम्ही पुन्हा एकदा डिस्कशन करत बसणार तर आपला अमूल्य वेळ जो आहे तर तो वाया जाणार आहे. त्यामुळे अजिबात हे करायचं नाही. त्याच्यानंतर उरलेल्या वेळात आता रिव्हिजन होईल का? जसं जाहिरात आली तसं काय झालं, आता प्रश्न पडायला लागला, डाऊट तयार व्हायला लागला, टेन्शन यायला लागलं की आता एवढा वेळ राहिले, 50 दिवस राहिले किंवा 60 दिवस राहिले आणि त्याच्यामध्ये माझी रिव्हिजन होईल का, माझा जे काही प्लॅन आहे तो एक्झिक्यूट होईल का? तर लक्षात घ्यायचं, करायचं आहे का, याला उत्तर काय आहे, तुम्हाला खरंच करायचं आहे का? जर करायचं आहे
तर मग त्या केसमध्ये होणार आहे. परंतु जर करायचंच नाहीये तर मग हे बिनकामाच्या गोष्टी येणार आहे डोक्यामध्ये. कळालं का? त्यामुळे हा व्हिडिओ बघताना मी थोडासा हार्श बोलणार आहे, कारण की तुम्हाला जागेवर आणणं हे टीचरचं काम आहे आणि ते मला मुद्दाम करावंसं वाटतं. तर लक्षात घ्यायचं, आता इथून पुढे परत एकदा होईल का नकोय, करायचं आहे का, तर उत्तर येस आहे ना. तर आपण जीव तोडून मनापासून प्रयत्न करतोय ना, मग मनामध्ये शंका नकोय, राईट ना. तर आपण विचारांची ताकद लक्षात घ्यायची. तर मनामध्ये अजिबात शंका नकोय की या दरम्यानच्या काळात काय होईल. तर येस, मला पाहिजे ती गोष्ट मिळणार आहे, पाहिजे तेवढे मार्क्स मिळणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा एक थोडासा मुद्दा आहे दरम्यानच्या काळात प्रिपरेशन करणाऱ्या लोकांचा, की शेवटचा ऑब्जेक्टिव्हचा पॅटर्न आहे, नाहीतर काय होईल. लक्षात घ्या, शेवटचा ऑब्जेक्टिव्हचा पॅटर्न आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे, काही हरकत नाही. परंतु आयुष्य संपणार आहे का, की आपण मरून जाणार आहे का? संपणार नाही, आयुष्य संपणार नाही, राईट. त्याच्यामुळे याचा विचार नाही करायचा की बाबा आपल्याला संधी मिळाली, या अँगलने विचार करा. बघा, दोन गोष्टी आहेत. एका सिच्युएशनला पोहोचल्यानंतर दोन मनामध्ये विचार येतात. एक, आता हा शेवटचा अटेम्प्ट आहे, त्याच्यामुळे निगेटिव्ह थॉट्स येणार. दुसरा, की शेवटची संधी मिळालेली आहे, जोरदार संधी मिळालेली आहे. आता याला काय करू आपण, पॉझिटिव्ह अँगल निघूयात, राईट. म्हणजे सिच्युएशन दोन लोकांसाठी कॉमन आहे. एक व्यक्ती आहे, तो म्हणतो की आता लास्ट अटेम्प्ट आहे, कसं होईल, काय होईल. आणि दुसरा म्हणतो की शेवटची संधी जोरदार मिळालेली आहे, 500+ किंवा आता इथून पुढे आणखी काही जागा वाढतील. तर त्याच्यामध्ये हा शेवटची संधीला जोरदार काम करू, हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असणार आहे. त्यामुळे या दोन मानसिकतेमधून तुम्हाला फायदा कोणत्या मानसिकतेचा होणार आहे किंवा कुठे विचार केल्यानंतर तुम्हाला फायदा होणार आहे, आपण त्याचा विचार करायचा आहे. समजलं का? त्यामुळे इथून पुढे लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा ज्या ज्या टप्प्यावर मला निगेटिव्ह फील होणार आहे किंवा लो फील होणार आहे, त्याच वेळी मला लगेचच थांबायचं आहे आणि विचार करायचा की मी काय करायचं आहे किंवा मला जे पाहिजे ते मिळवण्यासाठी मला काय करायला पाहिजे, तो विचार करायचा आणि कामाला लागायचं. कळालं? त्यामुळे कृपया लक्षात घ्या, शेवटचा अटेम्प्ट म्हणून याला अगदी असं घेऊ नका की आता नाही झालं तर काय होईल, राईट. तर हा विचार नकोय. झालं तर किती मजा आहे, याचा विचार केल्यानंतर छान वाटायला लागतं की नाही. मग झालं तर किती मजा आहे, याचा अर्थ आपण झाल्याच्या बाजूने विचार करतोय, आपण पॉझिटिव्ह बाजू शोधतोय. त्यामुळे मी याला असं नाही म्हणत की शेवटचा अटेम्प्ट, मी असं म्हणतो की जोरदार मोठी संधी तुम्हाला मिळालेली आहे आणि ही आपल्याला वर्कआउट करायची असणार आहे किंवा आपल्याला 100% याच्यामध्ये द्यायचं आहे, राईट. ठीक आहे. त्यामुळे इथून पुढे प्रत्येक टप्प्यावर जेव्हा जेव्हा निगेटिव्ह विचार येतील तेव्हा थांबायचं आणि याच्यातून पॉझिटिव्ह बाब शोधायची आणि त्यातून आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचं असणार आहे. त्यामुळे कृपया लक्षात घ्या, हा शेवटचा अटेम्प्ट आणि आता काय होईल असा विचार व्हायला नकोय, राईट. आणि एक सर्वात महत्वाचं कर्तव्य असतं तुमचं सकाळी उठल्यानंतर, राईट ना, की सगळ्यांचे मोबाईल लगेच उठल्या उठल्या मोबाईलवर लगेच नेट ऑन होतं आणि मग सोशल मीडियावर जे जे काही तुमचे मेसेज आले त्याच्यावर आपण रिप्लाय करायला सुरुवात करतो. हे सगळ्यात पहिलं काम आपलं असतं. किंवा आणखीन कोणती रील्स वगैरे तुम्ही बघता किंवा काय, तर हे सगळे धोकादायक आहे. त्यामुळे म्हणून मुद्दा मी पहिलाच याच्यामध्ये हे केलं की काय टाळायचं आहे. तर यस, टाळायचं जे गोष्टी आहे, तर याच्यामध्ये सोशल मीडियाचा वापर आपल्याला अवॉइड करायचा आहे. तुम्ही म्हणाल की सर सोशल मीडियाचा वापर करूनच तुमच्याशी कनेक्ट झालेला आहोत आणि त्याच्यामुळे तुम्ही तेच अवॉइड करायला सांगताय. याला काय करूयात, अवॉइड म्हणजे काय करूयात, आपण याला लिमिट करूयात, मर्यादित करूयात, राईट ना. मी व्हिडिओमध्ये किंवा लेक्चर्समध्ये सुद्धा वेगवेगळ्या अँगलने जेव्हा सांगतो तर मी याला मर्यादा आणायला सांगतो. आणि हे लक्षात घ्यायचं, युट्यूबवर तुम्ही एखादा व्हिडिओ बघत असाल तर तो व्हिडिओ बघत असताना जर तुम्हाला वाटलं की आपण पेन आणि पेन्सिल किंवा पेन आणि पेपर घेऊन बसायची गरज आहे, याचा अर्थ तो व्हिडिओ कामाचा आहे. अदरवाईज तुम्ही बिनकामाचे व्हिडिओ बघत आहात, हे लक्षात घ्यायचं. कळालं का? त्यामुळे जर आपण याला लिमिट जर केलं तर उपयोग चांगला आहे, राईट. म्हणजे ती आग आहे, जी आग आपण चांगल्या कारणासाठी वापरली तर उपयोग होणार आहे. अदरवाईज वाईट कारणासाठी आग लावली तर नुकसान सुद्धा होणारच आहे, राईट. त्यामुळे सोशल मीडिया याला आपण लिमिट करूयात, मोबाईल बंद ठेवून अभ्यास करू आणि इतर वेळी म्हणजे संध्याकाळी 8 ते 9 किंवा 8 ते 10 या वेळेमध्ये तुम्ही ट्राय करा की तुम्ही या दरम्यानच्या काळामध्ये मोबाईल वापरणार आहात, जे काही रिप्लाय करायचे, मेसेज करायचे ते करणार आहात, राईट. साधारणपणे मुलींना घरची काळजी करतात म्हणून सकाळी एकदा फोन केला तुम्ही, मोबाईल बंद करा आणि अभ्यासिकेत मध्ये बसा, राईट. दिवसभर अभ्यास करा, संध्याकाळी एकदा घरी फोन करा. मुलांना तेही करायची गरज नाही, तुम्हाला कोणी विचारत नाहीये, राईट. घरचे 4-4, 5-5 दिवसानंतर फोन केल्यानंतर म्हणतात हा ठीक आहे, चालेल, हरकत नाही, अभ्यास कर, राईट. त्याच्यामुळे हा मोबाईल चालू ठेवण्याची गरज अजिबात नाही किंवा मला तेवढी गरज वाटत नाही, राईट. त्यामुळे अभ्यास करतोय सर, करंटचा अभ्यास करतोय, तर सगळं संध्याकाळी करायचं. याच्यामध्ये कृपया आपण इन्व्हॉल्व्ह होऊन खूप जास्त टाइमपास करायचा नाहीये. त्यामुळे मोबाईल बंद ठेवा. पास होण्यासाठी सगळ्यात पहिली बेसिक गोष्ट आहे, राईट. त्यामुळे मोबाईल कंपल्सरी बंद ठेवायचा असणार आहे, राईट. त्यामुळे हे पुढचे आव्हान आहे आणि हे जर तुमच्याकडून होत नसतील याचा अर्थ तुम्हाला काहीतरी करायची गरज आहे. म्हणजे जर हे होत नसेल ना, बघा, हे होत नसेल ना, तर तुम्हाला सोल्युशन पण देऊन टाकलेलं आहे. तर सोल्युशन आहे की तुम्हाला फिल्टर लावावा लागेल. कोणत्या दोन गोष्टींना, तुमच्या विचारांना आणि तुमच्या बरोबर असणाऱ्या लोकांना.
म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग म्हटलं आपण, विचार करायचा कसा आहे, पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. परंतु तुमची सराउंडिंगच जर निगेटिव्ह लोकांनी भरलेली आहे आणि ते म्हणतात की पहिल्या अटेम्प्ट मध्ये काही पास होत नसतो, किंवा मागच्या वेळी तर तुला एवढेच मार्क होते, आता तर कसं पास होतील, किंवा मार्क्सचा तर काय अभ्यास होणार नाही, मग तू तर कर, राईट. म्हणजे मी जेव्हा बोलतोय बाकीच्या सराउंडिंग मध्ये आपण निगेटिव्ह जर कोणी असेल तर कृपया त्यांना फिल्टर करा, त्यांच्यापासून दूर राहा. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि दुसरा, थॉट्स म्हणजे काय, आपले जे काही विचार आहेत. भीती वाटली सर आणि खूप वेळ मग विचारामध्येच गेला आणि मग असं वाटायला लागलं की आता होईल की नाही, तर हे जे विचार आहेत त्याला सुद्धा फिल्टर करावं लागेल. मग तुम्ही म्हणाल सर मग हे विचार फिल्टर जर करायचे म्हटले तर हे कसं ओळखायचं? तर जसं तुम्हाला लक्षात येतंय की बाबा भीती वाटायला लागली आहे, बिनकामाचं टेन्शन यायला लागलंय, पॅनिक बटन प्रेस झालंय, हे सगळं होत असताना आपल्याला ते ओळखता आलं की तिथेच आपण जिंकलो समजायचं. ते ओळखायचं, लगेचच त्याची पॉझिटिव्ह बाजू शोधायची. मी जनरली काय करतो की बाबा असे निगेटिव्ह विचार आल्यानंतर जागेवरून उठायचं, थोडं चालायचं, फ्रेश व्हायचं, चहा घ्यायचा किंवा आपली आवडती गोष्ट एकदा रॅन्डम काहीतरी वेगळं करायचं, पुस्तक वाचायचं, थोडंसं वेगळं पुस्तक आपण त्याला म्हणूयात, 5-10 मिनिटं इकडे तिकडं, आणि मग पॉझिटिव्ह काहीतरी गोष्ट घेऊन आपण पुन्हा एकदा अभ्यासाला बसायचं आहे. कृपया लक्षात घ्या, या दरम्यानच्या काळामध्ये हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही इथं कोणाला एंटरटेन करण्यासाठी आलेला नाहीये, तुम्ही पोस्ट मिळवण्यासाठी आलाय. त्यामुळे हे फिल्टर लागलं तर तुमचं कल्याण लवकर होईल, लक्षात घ्यायचं, राईट. आपण इथे कोणतेही मित्र बनवण्यासाठी, मैत्रीण बनवण्यासाठी नाही आलेलो. असा विचार करा की जेव्हा तुम्ही अभ्यास करण्यासाठी पुण्याला जेव्हा निघाला होता, तेव्हा असं होतं का किंवा 2-4 मित्र जवळचे तर मिळालेच पाहिजे आणि त्याच्याशिवाय तर अभ्यास होणारच नाही, त्याच्याशिवाय पोस्ट निघणारच नाही, असं काही नाही. याचा अर्थ मी असं म्हणत नाही की तुम्ही एकटे राहा, परंतु सकारात्मक लोक तुमच्या बरोबर असावे, ही याच्या मागे भूमिका आहे. दोघं-तिघं एकत्र आहेत किंवा 3 किंवा 4च लोक एकत्र आहेत, परंतु ते सगळे सकारात्मक विचार करतात. येस, आपण छानपैकी एफर्ट्स घेऊ, छानपैकी पास होऊ. बऱ्याच वेळा तुम्ही वास्तव घट्ट्यावर सुद्धा वेगवेगळ्या मुलाखती बघितल्या असेल की बऱ्याच लोक 4-4, 5-5 लोक एकत्र अभ्यास करताय आणि एकाच वेळी सगळे क्लास 1 होत आहे किंवा वेगवेगळ्या अँगलने पोस्ट मिळवत आहे. हे सगळं झालेलं आहे का? कारण की ते सकारात्मक राहिलेले आहेत. त्यामुळे तुमची जी संगत आहे, तर ती संगत कंपल्सरी ही सकारात्मक विचारांची असावी, जेणेकरून लाईक अट्रॅक्ट्स लाईक आपण त्याला म्हणतो. संगत सारख्या विचारांची असेल, चांगल्या विचारांची असेल, तर तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडेल आणि तुम्हाला पाहिजे त्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचता येईल. या अनुषंगाने आपल्याला प्लॅन करायचा आहे, राईट. ठीक आहे. त्यामुळे कृपया विचारांना आपल्याला थांबवायचंय. जुने विचार किंवा चुकीचे विचार किंवा निगेटिव्ह विचार आपल्याला थांबवायचे आणि आपल्याला काय पाहिजे त्या गोष्टीकडे आपल्याला वळवायचे आहेत, राईट. त्यामुळे कृपया लक्षात घ्या, फिल्टर लावावं लागेल, राईट. त्यामुळे फिल्टर लावा. ठीक आहे. मग याच दरम्यानच्या काळामध्ये जो मुद्दा मी वारंवार सांगतो की जो फिल्टर लावायचा तर हे मनातून आलेलं नाहीये, तर हे ऑलरेडी सगळ्या वेगवेगळ्या धर्मग्रंथांमध्ये वेगवेगळ्या अँगलने सांगितलेलं आहे, राईट. श्रीकृष्णांचं म्हणणं आहे की तुमने मन को नियंत्रित किया यह सराहनीय है, परंतु मन ने तुम्हें नियंत्रित किया तो यह बेहद घातक है, राईट. म्हणजे मनाचे जे विचार किंवा विचाराचा जो ताबा आहे ना, तो जर आपल्यावर झाला, याचा अर्थ आपण गंडलो किंवा गडबडलो, आलं लक्षात. परंतु जर तुम्ही विचारांना एक दृष्टिकोन, एक नवी दिशा देऊ शकले, याचा अर्थ तुम्ही आयुष्य जिंकलेलं आहे, राईट. त्यामुळे हे काही माझ्या मनातून आलेलं काही नाहीये, हे मी ठरवलेलं काही नाहीये. हे त्यामुळे मुद्दाम मी ही इमेज दिलेली आहे. ज्यावेळी तुम्ही ठरवणार आहात की चांगलं काहीतरी करायचं आहे, ते चांगलं होणार आहे, राईट. ठीक आहे. चला मग, तर इथपर्यंत ओके आहे. काय अवॉइड करायचं हे क्लिअर झालेलं आहे. चला, आता साधारणपणे इथून पुढे अभ्यास करण्यासाठी साधारणपणे 2 गट आहेत. एक जुने पब्लिक आहे आणि एक दुसरं नवीन पब्लिक आहे, जे की पूर्णपणे मागच्या 1-2 अटेम्प्ट दिलेले आहे किंवा याच वेळी कंबाईनचा अभ्यास करत होतो आणि सर आता कंबाईनची जाहिरात थोडी लेट झाली, तर मग आता अभ्यासाला सुरुवात केलेली आहे ऑलरेडी आणि मग राज्यसेवेला जोरदार तयारी चालू आहे. तर असे 2 गट आहे, राईट ना. तर हा नवीन गट आहे आणि हा जुना गट आहे, जो की फार भस्म लावून आलाय. आता हा शेवटचा अटेम्प्ट असणार आहे. आता काय करायचं सांगा, राईट ना, या अनुषंगाने. तर या दोन्ही लोकांसाठी या व्हिडिओमध्ये गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे हे कृपया लक्षात घ्यायचं आणि तुम्ही कोणत्या गटामध्ये आहात असा विचार न करता, हे फक्त एवढ्यासाठी सांगतोय की बाबा जस्ट तुम्हाला जास्त जवळीक या व्हिडिओमध्ये निर्माण व्हावी की यस, काही लोक आता लास्ट अटेम्प्ट जास्त जागा या अनुषंगाने बघा. आता म्हणजे असं म्हटलं जातं की या आहे त्या जागांमध्ये पण वाढ होईल. मग जर वाढ होणार असेल आणि ऑब्जेक्टिव्ह एक्झामचा शेवटचा अटेम्प्ट असेल, तर माझ्या बरोबरचे अभ्यास करणारे लोक म्हणजे अगदी 15-16 पासून मी ज्या बॅचला पासआउट झालो होतो तेव्हापासूनचे आतापर्यंतचे लोक, म्हणजे मागच्या 7-8 वर्षापासूनचे लोक हे एक्झाम द्यायला येतील, कारण की त्यांना आता शेवटचा ऑब्जेक्टिव्हचा अटेम्प्ट द्यायचा आहे. मग हे सगळे लोक आता जोरदार तयारी करतील. मग अशा केसमध्ये नवीन लोकांना असं वाटायला नको की आपलं काय, कारण की अभ्यासिकेमध्ये आज दिसेल की आता 4 वर्षापासून अभ्यास करतो, याचं होत नाही तर माझं कसं होईल, हा विचार व्हायला नकोय. त्याच्यामुळे हा 2 वर्गवारी केली. दोघेही जोपर्यंत एक्झाम हॉलमध्ये पोहोचतात तोपर्यंत तुम्ही सिनियर ज्युनियर असता. एकदा की एक्झाम हॉलमध्ये पोहोचले की तुम्ही सगळे एका लेवलला असता.
सगळ्यांना प्रेशर सारखा असतो, सर्वांना वेगवेगळं, प्रत्येकाचं वेगवेगळं टेन्शन असतं आणि त्यातून तुम्हाला पास व्हायचं असतं. कळालं का? त्याच्यामुळे ही कृपया लक्षात घ्या. इथून पुढे सर्वात बेसिक गोष्ट आता मुद्दा येणार आहे, की नोट्स की शॉर्ट नोट्स, राईट? म्हणजे तुम्ही जर बघितलं तर मी नोट्स मेकिंगवर जास्त भर देतो. परंतु आता पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला वेळ कमी आहे. त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना म्हणेल, की तुम्ही शॉर्ट नोट्सवर भर द्या. त्यातल्या त्यात पर्टिक्युलरली जे जुने लोक आहेत त्यांच्या हँड रिटन नोट्स तयार असणार आहेत. स्वतःच्या हाताने लिहिलेल्या नोट्स तयार असणार आहेत. परंतु जे नवीन लोक आहेत तर कदाचित त्यांनी लिहिलेलं नसणार आहे आणि त्यांच्यासाठी शॉर्ट नोट्स ही संकल्पना महत्वाची असेल. मग या केसमध्ये जे शॉर्ट नोट्स काढणार आहेत किंवा शॉर्ट नोट्स काढायचे आहेत, तर शॉर्ट नोट्स मध्ये मुद्दा लक्षात घ्यायचा, सगळं लिहायची गरज नाहीये. आपल्याला जे वाटतं की महत्वाचं आहे किंवा PYQचा अभ्यास केल्यानंतर एक अंदाज येतो, प्रायोरिटी येते आणि या गोष्टी चुकायला नको, या पद्धतीने ज्या गोष्टी तुम्हाला वाटतील त्या गोष्टी, किंवा एखादी टेस्ट सिरीज सॉल्व्ह केली, टेस्ट सिरीज मध्ये एखादा घटक चुकला आणि तो वारंवार चुकतोय आपला, तर असं काही वाटलं तर या सगळ्या गोष्टी आपण शॉर्ट नोट्स मध्ये लिहिल्या गेल्या पाहिजे. त्याचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देतो, शॉर्ट नोट्स कशा असाव्यात. जर तुम्हाला हे अपील झालं तर तुम्ही त्या पद्धतीने कव्हर करा, राईट? समजा आता उदाहरणार्थ पॉलिटीचा विषय आहे. पॉलिटीच्या विषयामध्ये तुम्ही कलम 12 डेफिनेशन ऑफ स्टेट लक्षात घेता. राज्य म्हणजे काय याची डेफिनेशन आहे. मग कलम 12 पूर्ण लिहायची गरज नाही, हे काइंड ऑफ शॉर्ट नोट्स म्हणूयात आपण त्याला, किंवा रिव्हिजन नोट्स सुद्धा म्हणूयात, राईट? किंवा कलम 13 वर तर जास्त क्वेश्चन नाही, आपण 14 क्वेश्चन जर कलम बघितलं तर काय आहे, त्याचे अपवाद काय आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रेसिडेंट ऑफ इंडिया आणि तुमचा गव्हर्नर जो आहे राज्याचा, तर या दोघांवर काय अपवादाचे 361 कलम आहे. आणि मग हे क्वेश्चन मार्क लिहित चालतोय आपण याच्यामध्ये जास्त लिहिणार नाही. जे आठवणार नाही तेवढंच वहीमध्ये लिहायचं आहे किंवा शॉर्ट नोट्स मध्ये लिहायचं आहे. ही एक पद्धत आहे. किंवा आणखीन तुम्हाला वाटतं की नाही कीवर्डच लिहितो, आणीबाणी 3 प्रकार, मग बहुमत, मग कोणत्या प्रकारचं 368 मध्ये काय किंवा काय, राईट? हे या अनुषंगाने बघा, हे लक्षात घ्या, हे सगळं का चाललेलं आहे. नोट्स किंवा शॉर्ट नोट्स का गरजेचे आहेत, कारण की एक्झामच्या आदल्या दिवशी तुम्ही जेव्हा रिव्हिजन करायला बसणार आहात त्यावेळी हा गोंधळ उडणार आहे की नेमकं पुस्तकातून वाचायचं काय आहे. मग आपण अख्खं पुस्तक चालतो आणि मग आपल्याला असं वाटायला लागतं की अरे बापरे, एवढं राहून गेलं आणि मग सगळंच महत्त्वाचं वाटायला लागतं. त्याच्या अगोदर जर आपण प्रायोरिटी ठरवली असेल आणि ती जर आपल्या समोर असेल, तर मला असं वाटतं की त्याचा उपयोग शॉर्ट नोट्स काढल्यामुळे होऊ शकतो आणि तुमचे प्रायोरिटीज बदलतात, तुमच्या अचूकता, नेमकेपणा येतो आपल्या नोट्समध्ये किंवा आपल्या कंटेंटमध्ये, आणि त्याचा उपयोग आपल्याला डायरेक्ट, एखादा क्वेश्चन असेल तर डायरेक्ट आपल्याला त्या क्वेश्चनला विदिन काही सेकंद आपल्याला किल करता येतं, सोडवता येतं आणि गोल करून पुढे जाता येतं. याचा कॉन्फिडन्स आपल्याला पुढच्या क्वेश्चनवर होतो, लक्षात घ्यायचं. आणि त्यामुळे हे स्पेसिफिक चाललेलं आहे, एवढी कृपया तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि या पद्धतीने करायचं आहे, राईट? मग इतर बाबी, समजा नोट्सच्या पलीकडे काही मुद्दे आहेत तर तुमचे जे काही रेफरन्सेस आहेत ते तुम्हाला काय करावं लागतील, पुढच्या काही काळामध्ये कमी करावे लागतील. म्हणजे आता तुम्ही खूप जास्त वाचलेलं असेल ना, त्याला तुम्हाला प्रायोरिटी ठेवावी लागेल. कोणतरी एका पुस्तकाला संदर्भ तुम्ही देता आणि त्याला वारंवार रिवाइज करताय किंवा तुम्हाला त्यातून रिव्हिजन केल्यानंतर शॉर्ट नोट्स काढायचा प्रयत्न करताय. ठीक आहे, चालेल. इथपर्यंत 2 कॅटेगरी आपण बघतोय की बाबा नवीन लोक आणि जुने लोक. या दोघांमध्ये पर्टिक्युलरली मला सांगण्याचा मुद्दा आहे की थोडासा ऍडव्हान्टेज बघा, नवीन जुन्या लोकांना कंपॅरेटिव्हली थोडासा ऍडव्हान्टेज असतो. परंतु नवीन लोकांना माहिती नव्हतं का स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायच्या अगोदर, की आता 4-5 वर्षापासून लोक याच्यामध्ये अभ्यास करत असतात आणि आपल्याला कदाचित त्यांच्याबरोबर कॉम्पिटिशन करावी लागते. तर मग हे माहितीच आहे ना तुम्हाला, याच्यामध्ये एंट्री करायच्या वेळी म्हणजे पाय ठेवायच्या अगोदर जर तुम्हाला माहिती होतं तर आता त्याचा विचार करणं अपेक्षित नाही. त्यामुळे झोकून द्यायची तयारी, झोकून देऊन तयारी करायची आहे आणि जोरदार प्रयत्न करायचे आहे. दररोज इथून पुढचे दररोजचे 100% आपले पडले पाहिजे आणि त्याच अनुषंगाने आपल्याला तयारी करायची असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर जो मुद्दा येतो की आता साधारणपणे आपल्या प्रायोरिटीज बदलल्या आहेत. म्हणजे काय, की या दरम्यानच्या काळामध्ये आपली भूमिका अभ्यासाची कशी असायला पाहिजे, राईट? तर मग माझा मुद्दा येतो सर्वात महत्वाचा, की आता वेळापत्रक बनवावं लागेल. जेव्हा मी वेळापत्रक बनवायला सांगतो तेव्हा लोक म्हणतात हा सर बनवलेलं आहे. मग कसं, 2 दिवस पॉलिटी, 2 दिवस इकॉनॉमिक्स, 2 दिवस बेसिक सायन्स, हे असं नकोय मला कागदावर लिहिलेलं गेलं पाहिजे. का कागदावर लिहायचंय, लक्षात घ्या. मला कागदावर का लिहायचं आहे, कारण की कागदावर विचारांमध्ये काय असते, स्पष्टता असते, राईट ना? स्पष्ट विचार असतात. याच्यामुळे काय पाहिजे हे तुमच्या युनिव्हर्सला कळतं की बाबा याला पुढच्या काही दिवसामध्ये असं काही करायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे ना, की जेव्हा मी प्लॅन करतो कागदावर तेव्हा मी दररोज इव्हॅल्युएशन करू शकतो की बाबा आज काय केलं होतं, सकाळी ठरवलं काय होतं आपलं, किंवा काल रात्री काय ठरवलं होतं, आज संध्याकाळी इथपर्यंत पोहोचायचं, कुठे पोहोचलो, याला टिक मार्क करता येतं. मग मनामध्ये जर लिहिलं असेल ना तुम्ही, हा मग हे झालं ते झालं ते झालं, मग आपण काय करतो, स्वतःचे खोटं बोलायला सुरुवात करतो. ते होऊन द्यायचं नाही आपल्याला, कळालं का? त्यामुळे टाइम टेबल कंपल्सरी लिहिलं गेलेलं पाहिजे, राईट? कागदावरच पाहिजे, लक्षात घ्या.
मग याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या जे काही शॉर्ट नोट्स डायरी आहे ती डायरी करा किंवा एखादी छोटी वही आहे ती करा, परंतु हे लिहायचं असणार आहे कारण की आपल्याला कोणताही संदिग्धता आपल्याला ठेवायची नाही, आपल्याला क्लिअरिटी ठेवायची आहे. राईट. मग आता मार्क्स देणारे विषय कोणते, तर तुम्ही म्हणणार की तुमचे विषय प्रत्येकाचे वेगळे असू शकतात. म्हणजे मला काय वाटतं ते सांगायचा विचार आहे. राईट. म्हणजे आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर मला वाटतं की कोणते विषय मार्क देऊ शकतात. या केसमध्ये मार्क देणाऱ्या विषयामध्ये मी पहिला पॉलिटी म्हणू शकतो किंवा त्याच्याही बरोबर आपला इकॉनॉमिक्स म्हणू शकतो. राईट ना. इकॉनॉमिक्स पण कम्पॅरेटिव्हली सोपा असतो राज्यसेवेमध्ये. त्याच्यानंतर 3 नंबरचा इकॉलॉजी म्हणजे पर्यावरणाचा मुद्दा म्हणू शकतो मी. पर्यावरण 100% तुम्हाला मार्क्स देतो. त्याच्यानंतर जॉग्राफी मागच्या वेळी अवघड गेला म्हणून यावेळी अवघड जाईल असं काही नाही. तर या 4 घटकांवर मी जास्त प्रायोरिटी देईल की याच्यावर जर तुम्ही छान काम केलं तर तुमचे मार्क्स येण्याचे चान्सेस वाढून जातात. किंवा याच्यापैकी म्हणजे आपण पकडूयात की 15 त्रिक 45 आणि 5 असे 50 क्वेश्चन आहे आणि या 50 क्वेश्चन पैकी जर तुमची अॅक्युरेसी आउट ऑफ 50 जर तुम्ही एनिथिंग नियर अबाउट 42 प्लस गेलात याचा अर्थ तुम्ही अर्धी लढाई जिंकलेली आहे किंवा जवळपास तुम्ही पास होण्यापर्यंत पोहोचलेला आहात. कारण की जेव्हा या विषयाच्या पलीकडे जेव्हा मी 3 विषय म्हणतो कोणते आहेत, तर त्या 3 विषयामध्ये पहिला मुद्दा येतो हिस्ट्रीचा, ज्याला आपण चौकट मांडू शकत नाही किंवा क्वेश्चन काही प्रेडिक्ट करू शकत नाही. दुसरा मुद्दा येतो बेसिक सायन्सचा. हा सर्वांना माहिती आहे की आपल्याला तितकासा जमत नाही. आणि त्यानंतर तिसरा मुद्दा येतो करंटचा, चालू घडामोडीचा. तर याला मी थोडंसं वेगळ्या अँगलने बघतो की याला मार्क्स मिळू शकतात, परंतु तुमच्या शॉर्ट नोट्स असतील त्याचा पुन्हा एकदा फायदा होतो. राईट. मग पुन्हा एकदा करंटचं लिहावं का, तर आता जे तुम्ही वाचत आहात त्याच्या शॉर्ट नोट्स करंटच्या बनवायला हरकत नाही. मग आता हे काय झालं की बाबा हे 3 विषय आणि याच्यावर हे 2 विषयावर चौकट नाहीये, याला चौकट बनवायचा आपण प्रयत्न जे वाचतो त्यातून करू शकतो. मग तुम्ही कोणतेही मॅगझिन वाचताय किंवा तुम्ही कोणतेही इयरबुक वाचताय, दोन्हीकडे या गोष्टी कॉमन असायला पाहिजे. राईट. त्यामुळे कृपया लक्षात घ्यायचं की ही आपल्याला मार्क्स देणारे आणि त्रास देणारे अशा 2 कॅटेगरीमध्ये मी हे माझं केलेलं आहे. नॉट नेसेसरी की हे तुमचं असंच असेल. एखादा बेसिक सायन्स म्हणजे आपण म्हणूयात की BSc ग्रॅज्युएट पर्सन असेल, त्याला बेसिक सायन्स खूप चांगलं जात असेल, म्हणजे आउट ऑफ 20 तो 15, 16, 17 पर्यंत जात असेल, तर त्याला कदाचित जॉग्राफी अवघड जात असेल, त्याला कदाचित पॉलिटी अवघड जात असेल, ते तुमच्या याच्यावर आहे. परंतु हे तुम्ही तुमचे चांगले मार्क देणारे विषय याला सेपरेट करा आणि त्रास देणारे विषय, राईट ना, वाईट किंवा अवघड म्हणण्यापेक्षा त्याला त्रास देणारे विषय आपण त्याला म्हणूयात, त्याला सेपरेट करा. हे प्रत्येकाचं वेगवेगळं असेल. काही लोक म्हणतील सर आम्ही पहिल्याच अटेम्प्ट देतोय, तर तुम्ही वेगवेगळ्या टेस्ट सिरीज सॉल्व्ह केलेल्या आहेत, त्याच्यातून तुम्हाला अंदाज येतो की कोणता विषय मला कमी एफर्ट्स घेतल्यानंतर चांगले मार्क्स देऊन जातो. राईट. ठीक आहे. तर त्यामुळे या 2 कॅटेगरी सगळ्यात महत्वाच्या आणि ह्या सगळ्यात पहिलं आजचे आज म्हणजे व्हिडिओ बघितला की सगळ्यात पहिलं काम हे करायचं आहे की या 2 विषयाला सेपरेट करायचंय. कोणते विषय मला अवघड वाटतात, कोणते विषय सोपे वाटतात. ठीक आहे. राईट. करंटच्या मुद्द्यावर लक्षात घ्या. मी करंटच्या मुद्द्यावर जर तुम्हाला म्हटलं मी की आता तुम्हाला शॉर्ट नोट्स काढायचे आहेत, तर लोक म्हणतील की सर आता वेळ कमी आहे. पण लक्षात घ्या, दररोज 1-1 तास जरी गेला ना, तर तुम्हाला पुढच्या 30 तासामध्ये म्हणजे 1 ते 1.5 तास लिहिलं तरी तुमच्या 30 आपण 45 तास पकडूयात, तर 45 तासामध्ये तुम्ही जे काही वाचलं त्याचे शॉर्ट नोट्स होऊ शकतात. आणि हे लक्षात घ्या, तुम्ही इयरबुक वाचताय तर तिथे एवढं आहे आणि तुम्ही मॅगझिन वाचता तर ते 12-15 मॅगझिन एवढे होणार आहे. मग याला रिव्हिजन कधी देणार आहे. आणि हे लक्षात घ्या, रिव्हिजन नसेल तर ऑब्जेक्टिव्ह एक्झाममध्ये तुम्ही 0 आहात. रिव्हिजन नसेल तर आपण 0 आहोत. हे मुद्दाम सांगतोय, लक्षात घ्या. मग 7 आणि 8 आणि 9 मार्क मला करंटला आले आणि हे मला चालणार नाही. कारण की करंटला तुम्हाला पास व्हायचं असेल तर करंटला तुम्हाला 11-12 पर्यंत जावंच लागणार आहे. कारण की तिथे क्राऊड जातो, म्हणजे इव्हन त्याच्याही पलीकडे जातो जर तुम्ही नोट्स काढल्या असतील तर. कळालं इथपर्यंत. राईट. आहात माझ्याबरोबर सगळे. चला पुढे. आता मी थोडंसं माझ्या अँगलने विचार करून दिलेला आहे डेली शेड्यूल. राईट. पण तुम्ही तुमच्या थोडंसं याला फ्लेक्झिबल ठेवायचा प्रयत्न करा. माझं शेड्यूल काय आहे पर्टिक्युलरली विद्यार्थी म्हणून त्या अनुषंगाने मी विचार करतोय. पहिला मुद्दा येतो मॉर्निंग रुटीन. आता कृपया लक्षात घ्या, बरेच लोक तुमच्यापैकी मॉर्निंग रुटीन म्हणजे डायरेक्ट 7 वाजता अभ्यासिका आणि लगेच अभ्यासिकेत पोहोचल्या सेल्फी काढायची की बाबा अभ्यासिकेमध्ये वाघ एकटाच पहिलाच. राईट ना. तर हे असं नकोय. तर मला पर्टिक्युलरली काय पाहिजे की तुम्ही सकाळी 7 वाजता अभ्यासिकेत पोहोचण्या अगोदर 1 तास तुम्ही कंपल्सरी फिजिकल वर्कआउट केलेला आहे का. मग 1 तास तुम्ही धावायची, 1 तास पळायची गरज नाहीये. हे फिजिकल वर्कआउट का सांगतोय ते लक्षात घ्यायचं. तुम्ही जशी एक्झामची डेट आली ना तशी प्रेशर फील करायला लागले आता. राईट ना. आता अभ्यासिकेमध्ये तणावाचं वातावरण तयार झालं. आता अभ्यासिकेमध्ये कोणतरी खुर्ची वाजवली की भांडणं व्हायला लागतात. अभ्यासिकेच्या पार्किंगमध्ये भांडणं व्हायला लागतात. राईट. हे कशामुळे होतं की आपल्याला छोटा छोटा जो प्रेशर आहे ना तो बिल्डअप व्हायला लागतो. तर हे प्रेशर बिल्डअप होण्या अगोदर जर तुम्ही एफर्ट्स घेतले
आणि तुम्ही सकाळी थोडंसं एक्सरसाइज केली, व्यायाम केला, तर याला 100% तुम्हाला फायदा होईल. काही वेगळं काही करायचं नाही, जिम वगैरे लावायची असं पण काही गरज नाही. तुम्ही जे लावली असेल तर व्हेरी गुड, नसेल तर फक्त अर्धा तास चाला. सकाळी तुम्ही 5:30-6 ला उठताय, खाली चाला, फिरा आणि या परत फ्रेश व्हा आणि मग नाश्ता करून अभ्यासिकेमध्ये बसणार आहात, राईट? हे कंपल्सरी करायचं आहे. म्हणजे जर व्हिडिओ बघितला आणि तुम्ही खरंच जर फॉलो करणार असाल तर उद्यापासून पेठेतल्या रस्त्यावर सकाळी गर्दी दिसेल आणि लोक म्हणतील की हे काय झालंय, वास्तव गटाचा व्हिडिओ बघून लोक चालायला सुरुवात झाली, राईट? तर हे होऊ द्या. कारण की हे जे करतील हे बघा, जेवढे लोक व्हिडिओ बघतील त्याच्यातून 1% जरी लोकांनी केलं ना, तेवढे म्हणजे 1% 100% पास होणार प्रिलिम, राईट? या अँगलने विचार करा. मुद्दा मला काय सांगायचा आहे की हे या दरम्यानच्या काळात लोक अवॉइड करतात, परंतु आपल्याला अवॉइड करून जमणार नाही. कारण की आपल्याला एक फिजिकली फिट जर असेल तर मेंटली आपण फिट राहणार आहोत. आलं लक्षात, राईट? त्या मॉर्निंग रुटीन मध्ये मी 1 तास कंपल्सरी, तुम्ही 1 तासामध्ये 1 तास म्हणजे मॅक्झिमम 1 तास सांगितलाय, तुम्ही 1 तास काढा. त्यातून घरातून तुम्ही खाली उतरताय, त्याच्यानंतर परत येताय, आंघोळ करून मग अभ्यासिकेत जाताय, तर या दरम्यानच्या काळामध्ये ऍटलीस्ट 30 मिनिटं तुम्ही मॉर्निंग रुटीन बनवा आणि चालायचा प्रयत्न करा. धावले तर व्हेरी गुड, त्याच्यामुळे 100% फायदा होईल. घाम यायला सुरुवात होईल आणि घाम आला की तुम्हाला आपोआपच फ्रेश वाटेल जेव्हा तुम्ही आंघोळ करून बसणार आहात अभ्यासाला. कळतंय का, राईट? त्यामुळे मॉर्निंग रुटीन मध्ये मी कंपल्सरी 1 तास या पद्धतीने शेड्यूल करतो. तुम्ही म्हणाल सर एक्झाम जवळ आली, इतकं सारं रिव्हिजन आहे, तर हे लक्षात घ्या, दिवसभराचा वेळ तुम्हाला जर चांगला जायचा असेल तर सर्वात सुरुवातीला मॉर्निंग रुटीन गरजेचं आहे. कळालं? आता दुसरा सब्जेक्ट वाईज वेळ. आता हा जो मुद्दा आहे ना, तर याला मी पर्टिक्युलरली किती वेळ द्यायचा एका विषयाला, हे तुम्ही कसं ठरणार आहे? एका विषयाला किती वेळ द्यायचा, त्या विषयाला किती मार्काचं वेटेज आहे किंवा किती मार्क्स विचारले, किती मार्कासाठी तो विषय विचारला जातोय, राईट? म्हणजे नंबर ऑफ क्वेश्चन्स किती विचारले जातात त्याच्यानुसार वेटेज द्यायचं आहे. म्हणजे आपला इकॉनॉमिक्स आहे किंवा पॉलिटी आहे तर कदाचित लवकर आवरेल, परंतु बेसिक सायन्स थोडा वेळ लागेल, पर्यावरणाचा भाग कदाचित खूप लवकर होईल, राईट ना? तर या अनुषंगाने, आणि मी हे लक्षात घ्या, मी हे गृहीत धरून चाललेलं आहे की तुम्ही अभ्यास केलाय आणि आता तुम्ही रिव्हिजन मोड मध्ये असणार आहात, राईट? असं कोणी नाहीये की सर आता विषयाला सुरुवात केली, असं तर कोणी नसणार आहे, बरोबर? मग आता रिव्हिजन मोड मध्ये तुम्ही दररोज किती विषय घ्यायला पाहिजे? मला फार वाटतं की तुम्ही रिव्हिजन मोड मध्ये एक वेळ म्हणजे एका वीक मध्ये एक विषय घ्यावा. जसं की दरम्यानच्या काळामध्ये स्टेप अप अकॅडमी कडून एक रिव्हिजन बॅच आम्ही सुरू केलेली आहे, त्याच्यामध्ये सुद्धा 5-5 दिवसाचं शेड्यूल केलंय आणि मग त्याच्यानंतर त्या विषयावर टेस्ट असणार आहे. मग तुम्हाला जर लक्षात घ्यायचं असेल तुमची रिव्हिजन कशी असायला पाहिजे, मला फार वाटतं की वीकली शेड्यूल बनवा. आणि आता विषय बदलायची गरज नाहीये. काही लोकांना बोर होतोय म्हणून 2 विषय घेतले तर हरकत नाही, परंतु मी पुन्हा म्हणतो हे फ्लेक्झिबल आहे तुमच्या पद्धतीने. पण मला काय वाटतं की तुम्ही एक विषय समजा घेतला तर तो कंप्लीट करा रिव्हिजन करून, आणि त्याच्यानंतर जो मुद्दा आहे डेलीचा रुटीनचा, एका विषयाला रिव्हिजन चालू आहे, पॉलिटीचे किती टॉपिक घेणार आहात ते बघा, आणि मग करंट अफेअर्सला भर द्या ऍटलीस्ट. म्हणजे हे करंट अफेअर्सचा अभ्यास कधी करायचा, तर तुम्ही वाचन करताय, ओके, मग अंडरलाईन केलंय की नाही, ओके, मग परत एकदा रिडिंग करताय की नाही, चालणार आहे. परंतु मी काय म्हटलं, जर त्याच्या शॉर्ट नोट्स काढल्या तर आपल्या तलवारीला धार लागणार आहे, आपल्याला धार लावायची, लक्षात घ्या, राईट? मग हे कधी करायचं? दुपारी जेव्हा झोप येते ना 2 ते 3च्या दरम्यान, राईट ना, किंवा झोप झाल्यानंतर किंवा झोप यायच्या अगोदर, राईट? कधीही करा. परंतु काही लोक दुपारी काही गॅप घेत नाही, झोपत नाही, तर त्यांच्यासाठी हा सगळ्यात बेस्ट टाइम आहे. मी पर्टिक्युलरली जेव्हा अभ्यास करायचो चालू घडामोडीचा, तेव्हा माझा हा दुपारी 2 ते 4 या टायमिंग मध्ये मी पेपर रिडिंग, मग तुमचं मॅगझिन आणि मग त्याच्या नोट्स, या पद्धतीने डेली रुटीन असायचं. तुम्ही ते करू शकता, तेवढे 2 तास द्यायला हरकत नाही, राईट? ठीक आहे. मग या केसमध्ये समजा मी पॉलिटीचा विषय घेतला, मग दुपारी सकाळपासून पॉलिटी करतोय, दुपारी थोडा ब्रेक घेतला, मग पॉलिटी झालं, मग ब्रेक घेतला, मग करंट अफेअर 2 तास झालं, मग चहा घेतला आणि परत अभ्यासाला बसलो. परत एकदा पॉलिटीला सुरुवात करा, आणि जेव्हा विषयाला मी शेवटी म्हणजे दिवसाचा शेवट करणार आहे अभ्यासाचा, त्यावेळी मी कंपल्सरी प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं जेवढे टॉपिक माझे झाले त्या पॉलिटीच्या विषयाचे रिव्हिजन करून त्याचे PYQ वारंवार मी बघितलेले आहेत. कोणता वेगळा वाटतो, कोणता आउट ऑफ द बॉक्स वाटतो, हे मी बघितलं. PYQ कसे बघायचे हे एक लक्षात घ्यायचं, एक टेक्निक आहे. क्वेश्चन कसा विचारला गेलाय, काय चुकवलं आयोगाने, या अनुषंगाने बघायचं असतं. त्यामुळे ते सुद्धा व्यवस्थित चेक करा, राईट? त्याच्यावरून तुम्हाला 100% फायदा होईल. हे डेलीचं रुटीन आहे, हे तुम्ही कंपल्सरी फॉलो करणार आहात. जर तुम्ही हे करत आहात तर संध्याकाळी पुन्हा एकदा एक सगळं झालं सर, मॉर्निंग रुटीन झालं, सब्जेक्ट वाईज टेस्ट, सब्जेक्ट वाईज मी वेळ दिलेला आहे प्रॉपर, दिवसभर तो सब्जेक्ट केला, करंट अफेअरच्या नोट्स काढल्या, PYQ अनालिसिस केलं, स्वतःला शाबासकी द्या, शाबासकी द्या, कौतुक करा स्वतःचं की बाबा आपण छान करत आहोत आणि यावेळी 100% पास होणार आहोत. कळालं का?
तुम्ही जे एफर्ट्स घेता आणि त्याच्यावर विश्वास बसतो आणि त्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. कळालं राईट इथपर्यंत? त्यामुळे हे कृपया याच पद्धतीने फॉलो व्हायला हरकत नाही. ओके, आले इथपर्यंत? आता मुद्दा काय आहे की हे डेली शेड्यूल झालं, आता हे वीकली शेड्यूल आहे. वीकली शेड्यूल मध्ये काय अपेक्षित आहे, तर एक विषय जो मी आत्ताच्या तुम्हाला मागच्या शेड्यूल मध्ये मागच्या लिंक मध्ये लिस्ट मध्ये सांगितला की जेव्हा मी अभ्यास करणार आहे तर आता मी जनरली विषय बदलणार नाही. पुन्हा सांगतो, हे मी फ्लेक्झिबल ठेवतोय तुमच्या याच्यावर, परंतु माझी प्रायोरिटी आता फायनल करायचे की नाही, आता अंतिम करायचं की नाही आपल्याला, त्यामुळे एक सब्जेक्ट एका वीक मध्ये व्हायला पाहिजे. पुन्हा सांगतो की जर ह्या गोष्टी तुमच्याकडून होत नसतील तर मग मी स्टेप अप अकॅडमी कडून रिव्हिजन बॅच ऑलरेडी सुरू केलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर हा मुद्दा लक्षात घ्यायचा. काय केलं आपण, एक सब्जेक्ट पर वीक करतोय राईट. आता तो सब्जेक्ट डेली शेड्यूल मध्ये काय म्हणतो, तो सब्जेक्ट झाला की त्याच्यावरची पीवायक्यू बघायचे होते की नाही, मग पीवायक्यू बघितले, पीवायक्यू बघितले राईट. म्हणजे काय केलं, फक्त पॉलिटी वाचून झाला, फक्त इकॉनॉमिक्स वाचून झाला असं चालणार नाही. पॉलिटी झाला, इकॉनॉमिक्स झाला राईट. मग पॉलिटी झाला की टेस्ट सॉल्व्ह करा किंवा त्याच्यावरचे तुम्ही पीवायक्यू बघितलेले आहेत. मग पीवायक्यू बघितल्यानंतर म्हणजे आयोगाने त्या टॉपिकवरचे पीवायक्यू बघितले, जे दिलेले पीवायक्यू बघितले. आता मुद्दा असा येतो की बरेच लोक म्हणतात की सर पीवायक्यू किती मार्क्सचे बघायचे. तर याच्यामध्ये सर्वात पहिला मुद्दा, पीवायक्यू बघत असताना आपली प्रायोरिटी ही आयोगाच्या बदललेल्या पॅटर्नच्या पुढे असायला पाहिजे. म्हणजे कोणता पॅटर्न बदलला, प्रिलिमचा नाही बदलला, परंतु क्वेश्चन काढणारी टीम बदलली की नाही 2020 पासून. म्हणून जर प्रायोरिटी ठरवायची असेल, सर सांगा प्रायोरिटी सांगा, तर 20 पासून पुढचे पीवायक्यू जास्त काळजीपूर्वक बघायचे. पर्टिक्युलरली 22 आणि 23 ची प्रिलिमचे पेपर जास्त काळजीपूर्वक बघायचे. आणि त्यात आणखीन पर्टिक्युलरली 23 ची राज्यसेवा मुख्य परीक्षेचे झालेले क्वेश्चन पेपर काळजीपूर्वक बघायचे राईट. म्हणजे तुम्हाला पर्टिक्युलर सांगितलं मी, तुम्ही म्हणा की अजून सांगा, लय वेळे मी अजून करतो. तर 16 पासून पुढचे पीवायक्यू बघायचे. 13, 14, 15 या दरम्यानच्या काळात नॉनसेन्स क्वेश्चन विचारण्याची आयोगाची भूमिका होती आणि ते अवघड क्वेश्चन आहे, ते बिनकामाचे त्रास देतील, त्यामुळे ते करायचे नाही. समजलं का राईट, ते अजिबात करायची गरज नाही. मग आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा मुद्दा लक्षात घ्यायचा. तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा मुद्दा तुम्हाला कुठपर्यंत मागे जायचं ते लक्षात आलं. आता हे सगळं झालं, मग टेस्ट द्यायला लोक बरेचसे विसरून जातात की बाबा टेस्टच द्यायचा नाही. आता हे टेस्ट सिरीज म्हणजे स्टेप अप अकॅडमी टेस्ट सिरीज करा किंवा आणखी कोणती करा, मला काही प्रॉब्लेम नाही. किंवा काही लोक फक्त टेस्ट पेपर झेरॉक्स मारतील आणि मग ते सॉल्व्ह करतील, तसंही काही हरकत नाही, परंतु टेस्ट द्यायची. त्याचं रिझन काय आहे की सगळं झाल्यानंतर एकदा टेस्ट करावं लागेल बाबा, नाहीतर मग अवघड आहे. आपण बघा, आपली टीम जेव्हा वर्ल्ड टूरवर जाते, समजा आपण ऑस्ट्रेलियाला गेलो किंवा इंग्लंडला गेलो, तिथे अगोदर टेस्ट मॅचच्या अगोदर आहे ना, आपण तिथल्या ए टीम बरोबर खेळतो किंवा त्यांच्या टीम बी बरोबर खेळतो. म्हणजे काय, कच्च्या प्लेअर बरोबर एकदा आपण तयारी करून घेतो की बाबा तिथे बॉल किती स्विंग होतोय किंवा पिच कसं आहे, किती फेवर मिळतोय बॉलरला, किती फेवर मिळतोय बॅट्समनला, कोणत्या म्हणजे पहिलं सेशन खेळून काढलं की दुसऱ्या सेशनमध्ये, थर्ड सेशनमध्ये आपल्याला जरा रन काढता येतात. हा जो मुद्दा आहे ना, तर तो आपण टेस्टच्या अगोदर काय करतो, नेट प्रॅक्टिस करतो. कळालं का? तसं हे एक्झाम हॉलमध्ये जायच्या अगोदर आपल्याला काय करायची आहे, टेस्ट करायची आहे. काय होतं, तुम्ही म्हणतात, बरेच लोक म्हणतात की नाही सर आयोगाचे पीवायक्यू बघितले तरी चालतं, परंतु आयोगाचे पीवायक्यू तुम्ही इतके वेळा बघितले ना, आता तुम्ही क्वेश्चन बघितलं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे असं सांगून देतात. याचा अर्थ क्वेश्चनचा डिमांड काय आहे किंवा त्याचा फोकस काय होता, प्रायोरिटी काय होती, याचा विचार न करता तुम्ही डायरेक्ट काय करता, जे आन्सर पर्याय क्रमांक 3 आहे तो पार्ट होऊन जातो. कारण की इतक्या वेळा बघितला जातो तो क्वेश्चन, तर 100% ते पिक्चर मेमरी तयार होते. म्हणून टेस्ट सॉल्व्ह करायचा. टेस्टमुळे काय होतं, तुम्ही ग्राउंडवर राहायला मदत होते. काय चुकतंय, काय खाचखळगे आहेत, कुठे फोकस केला जाऊ शकतो या अँगलने राईट. मग टेस्ट झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं येतं अनालिसिस. काय अनालिसिस करायचं, किंवा आपण तर केलं होतं, मग काय चुकतं, मग सिली मिस्टेक झाली का, किंवा रिडिंग मध्ये गडबडलो का, किंवा मराठी वाचलं पण इंग्लिशमध्ये थोडं वाचलं असतं आणखीन अंदाज आला असता. कारण की पूर्व परीक्षेला 100च क्वेश्चन आहे, 2 तास आहे, वेळ आहे ना, करा ना व्यवस्थित. सगळी प्रत्येक गोष्ट करायची, बारीक सारीक सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि ह्या बारीक सारीक गोष्टी म्हणून म्हटलं, तुम्ही व्हिडिओ बघताना पेपर आणि वही घेऊन बसा, पेन आणि वही घेऊन बसा, जेणेकरून तुम्हाला ज्या गोष्टी मी सांगतोय तर त्या लिहून ठेवल्या ना की तुम्हाला त्याच्यावर काम करायला सोपं होणार आहे राईट. आणि कंपल्सरी संडेला दुपारी, इथे माझ्याकडून राव गेलाय, संडेला दुपारी कंपल्सरी ऑफ असायला पाहिजे. कंपल्सरी म्हणजे दुपार नंतर, रविवार दुपार नंतर तुम्ही कंपल्सरी सुट्टी घेणार आहात. त्याचं रिझन काय आहे, आता प्रेशर बिल्ड होतोय की नाही, मग तो प्रेशर बिल्ड व्हायला नको म्हणून काय केलं आपण, दररोज सकाळी सुरुवात केली आहे फिजिकली वर्कआउट करायला. फिजिकल वर्कआउट झाल्यानंतर आपण दिवसभर छान काम करतोय आणि आपण दररोज केल्यानंतर 4-5 दिवसानंतर थोडंसं बोर व्हायला लागतं. कारण की आपण डेली जे करतोय ते काम बोरिंगच आहे, परंतु आपण जे करतोय त्याच्यामध्ये इंटरेस्ट टिकून राहावा म्हणून संडेला दुपारी कंपल्सरी ऑफ घ्यायचा. म्हणजे 12 नंतर किंवा 1 नंतर किंवा 2 नंतर कंपल्सरी मस्त झोपायचं किंवा कुठे बाहेर फिरता येत असेल तर फिरायचं
राईट ना. एकटं फिरा, कोणाबरोबर फिरा, काहीच हरकत नाही, परंतु दुपारनंतर ब्रेक घ्यायचा. याच्यामुळे काय होतं बघा, तुम्ही MIDCच्या परिसरामध्ये बघितलं असेल, तिथे कारखान्यांमध्ये गुरुवारी सुट्टी असते. का सुट्टी असते? यंत्र आहे, ते यंत्र आहे तरी सुट्टी असते. म्हणजे आपण तर ह्युमन आहोत. आपण 24 तास 24/7 त्याच्यामध्ये राहू शकत नाही. आणि त्याच्यामुळे तो जो सेफ्टी वॉल आहे ना, ती रविवारची दुपार आहे. दुपारनंतर तुम्हाला जे वाटतं अवांतर वाचन करा, इतर गोष्टी करा. राईट ना. बरेच लोकांना पुण्यामध्ये आपण रविवार दुपारी कपडे धुवायचा कार्यक्रम असतो आपला. राईट ना. तर तो कार्यक्रम करा. परंतु हे लक्षात घ्या की आपल्याला कंपल्सरी सुट्टी घ्यायची, अभ्यासातून बाजूला व्हायचं आहे. कळालं का? राईट. चला इथपर्यंत. चला मग काय झालं आता? डेली शेड्यूल कळालं, वीकली शेड्यूल कळालं. आलं इथपर्यंत? ठीक आहे. चला यापुढे आता सर्वात महत्वाचा, रिव्हिजन करताना काय काळजी घ्यायची, लय महत्वाचं आहे. बरेच लोक रिव्हिजन आणि रीडिंग याच्यामध्ये गडबड करतात. राईट ना. म्हणजे काय, आभास चालू आहे की अभ्यास चालू आहे याच्यामध्ये गडबड होऊन जाते. राईट. त्यामुळे रिव्हिजन करताना प्रायोरिटी काय असायला पाहिजे, त्या मुद्दे इथे काही सांगितलेले आहेत. पहिला मुद्दा, सर्वात पहिला, सुरुवातीला कोणता विषय घेणार? तर मला काय वाटतं की मला असं वाटतं की तुम्ही सोपा विषय घ्यावा, अवघड नाही. बघा, सुरुवात सोप्या विषयाने केली तर काय होतं? कॉन्फिडन्स मिळतो. कॉन्फिडन्स मिळतो याचा अर्थ, अरे पॉलिटी 4 दिवसात झाला. मग बेसिक सायन्स घ्यायचा, त्याला लागू त्यांना 6-7 दिवस, काही प्रॉब्लेम नाही. आलं लक्षात? राईट. म्हणजे सुरुवातीला जर सोपा विषय घेतला, पॉलिटी इकॉनॉमिक्स 30 मार्काचा विषय झाला किंवा 30 क्वेश्चनचा कार्यक्रम झाला, मग 30 क्वेश्चनचा कार्यक्रम झाला याचा अर्थ आता 20 क्वेश्चनचा करू. म्हणजे सोपाने काय करायचं आपल्याला? कॉन्फिडन्स गेन करायचा आहे. आणि अवघडने नंतर मधल्या टप्प्यात. राईट ना. म्हणजे धोनी काय करतो बघा, त्याची CSKची स्ट्रॅटेजी काय, की पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे पहिल्या 6 ओव्हरमध्ये चांगलं खेळायचं. राईट. त्याच्यानंतर विकेट जपून ठेवायच्या. म्हणजे बेसिक सायन्स काय तुमचा, विकेट जपून ठेवायचा कार्यक्रम आहे. तिथे आपल्याला विकेट घालवायचा नाही. म्हणजे तिथे आपल्याला 100% मार्क्स मिळणार आहे का? नाही. म्हणून तिथे सावध खेळायचं. आणि शेवटच्या 6 ओव्हरमध्ये परत किंवा शेवटच्या 5 ओव्हरमध्ये किंवा 4 ओव्हरमध्ये जवळपास 20च्या रन रेटनी धोनी स्कोर करतो किंवा प्रत्येक ओव्हरला 20चा रन रेट रन निघतात. याचा अर्थ काय होतं की तुम्हाला लास्टला असा विषय ठेवायचा जो की पुन्हा एकदा सोपा आहे. म्हणजे जिओग्राफी, इकॉलॉजी या अनुषंगाने प्लॅन करू शकता. राईट. म्हणजे पॉवर प्ले मध्ये कोणता विषय असायला पाहिजे? तर पॉवर प्ले मध्ये तुमचा पॉलिटी असायला पाहिजे. पॉलिटी असायला पाहिजे. पॉलिटी झाला पॉवर प्लेचा, की पॉवर प्ले मध्ये मग पुढचा जो मार्क्स देणारा विषय कोणता आहे? तर इकॉनॉमिक्स असायला पाहिजे. हे पण मार्क्स देतोय. राईट. त्याच्यानंतर तुमचा पुढचा विषय कोणता आहे? इकॉलॉजी. हे संपलं रे पॉवर प्ले मध्ये. हे पॉवर प्ले मध्ये संपलं की याच्यानंतर पुढचा मुद्दा असायला पाहिजे तुमचा कोणता? आता शांत पद्धतीने विकेट सांभाळून खेळायचं आहे. मग आता बेसिक सायन्स आला आणि हिस्ट्री आला. राईट. आणि त्याच्यानंतर तुम्ही जो मुद्दा सांगितला मी, जिओग्राफी लास्टच्या काही ओव्हरमध्ये घ्या. आणि करंट तुम्ही करतच आहात, त्याला छानपैकी पुन्हा एकदा रिव्हिजन तुम्हाला द्यायची आहे. कळालं का? कारण तर डेली करायचं नियोजन आहे ना आपलं. मग ते डेली करता करता लास्टला सुद्धा एक जोरदार रिव्हिजन द्यावी लागणार आहे. या पद्धतीने माझी स्ट्रॅटेजी असेल. राईट. सो पॉवर प्ले मध्ये छान सोपे असणारे विषय आहेत तर ते घ्यायचे, नंतर थोडेसे अवघड वाटणारे आणि लास्टला शेवट सुद्धा सोप्या वाटणाऱ्या विषयाने करायचं असणार आहे. राईट. तर ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय की तुम्हाला वेळ देताना काय कन्सिडर करायचंय, त्या विषयाला मार्क किती आहेत, किती वेळ त्याला द्यायचा आहे. राईट. आता सर्वात महत्वाचा मुद्दा येतो की रिव्हिजन करताना रीडिंग तर होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. रीडिंग म्हणजे काय, की या केसमध्ये मी जी गोष्ट वाचतोय ते पुन्हा पुन्हा वाचतोय. म्हणजे लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक घेतलंय वाचायला, दंदन दंदन परत वाचायला घेतलंय, परत कलम 1 पासून सुरुवात केली आणि 32ला येऊन दमलो किंवा 51 ला येऊन दमलो. मग राष्ट्रपतीचं 54 आणि 55 मधला फरक लक्षात आहे ना, शपथ कुठे ते लक्षात आहे ना. आलं लक्षात? तर मग या केसमध्ये मी काय करतो, रीडिंग करण्यापेक्षा समजा तुम्ही पुस्तकावर हात ठेवा, नोट्स काढले असतील तर नोट्सवर हात ठेवा आणि रिकॉल करायचा प्रयत्न करा. पहिल्यांदा 40% आठवेल, 50% आठवेल, 60% आठवेल, बस झालं. 70% आठवलं म्हणजे खूप झालं, कारण की आपल्याकडे पर्याय आहेत, पर्यायातून आन्सर काढायचा आहे. कळालं का? आपल्याला आन्सर सांगायचं नाही, आपल्याला आन्सर ओळखायचं. लक्षात घ्या, ऑब्जेक्टिव्ह एक्झामचे लिमिटेशन्स असतात, ते तुम्हाला चेक करावे लागतील, ते तुम्हाला लक्षात घ्यावे लागतील आणि त्याच्यावर तुम्हाला काम करावं लागेल. समजलं का? त्याच्यामुळे रीडिंग होणार नाही याची काळजी घ्यायची. म्हणजे मी घेतलंय वाचायला आणि चालू वाचायचं काम नाही, हे नाही व्हायला पाहिजे. तुम्ही जे काही करत आहात ते बेस्ट करत आहात याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. आता तुम्ही स्वतःला विचारा की याच्यातून असा प्रश्न आला तर, मग असं आलं तर, हे विचारा स्वतःला, बोला स्वतःची, नोट्सला बोला की याच्यातून काय महत्वाचं आहे आणि मग त्याच्यावर हात ठेवून रिकॉल करायचा प्रयत्न करा. हे झालं तर 100% तुम्हाला रिव्हिजनला फायदा होईल. पुन्हा एकदा आपण अचूकतेवर काम करतोय, आपण धार लावायचं काम करतोय, हे लक्षात घ्यायचं आहे. कळालं? त्यामुळे ही स्ट्रॅटेजी कृपया तुम्ही काम करायचं या पद्धतीने विचार करा. राईट. अजून एक मुद्दा, प्रश्न सॉल्व्ह करत असताना कशी काळजी घ्यायची आहे. आता मी सगळ्याच गोष्टी कव्हर केलेल्या आहेत, पुन्हा एकदा काळजीपूर्वक बघायचं. तुम्ही जेव्हा प्रश्न सॉल्व्ह करता त्यावेळी सर्वात महत्वाचा मुद्दा,
आणि सर्वात काय म्हणतात आपण ट्रस्ट असणारा किंवा विश्वास असणारा मुद्दा आहे आयोगाचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आयोगाचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर बघितल्याशिवाय कोणी एक्झामला जात नसतं. सगळ्यात बेसिक आहे, राईट. हे कसे वाचायचे हा एक साधारणपणे मुद्दा असतो, राईट. म्हणजे काय की समजा आता सध्याचा पॅटर्न आहे 2013 ते 2023 या दरम्यान आयोगाचे पेपर आपण झालेले बघतो आहोत. मग या आयोगाच्या पेपरमध्ये नेमकं कोणत्या विषयाला किती वेटेज हे तर आपल्याला क्लिअर आहे, त्याला काही वाद नाही. परंतु कसे वाचायचे याला काय अर्थ आहे असे लोक बऱ्याच वेळा म्हणतात. तर क्वेश्चन वन लाईन असेल तर मिनिंग काय आहे, क्वेश्चन वन अँड ए आणि बी असेल तर मिनिंग काय आहे, एबीसी असेल तर काय आहे, एबीसीडी असेल तर काय आहे, याला विचारा तुम्ही. आणि त्याच्यातलं कोणतं विधान चुकीचं दिलेलं आहे याचा अर्थ जे विधान चुकीचं दिलं असतं ना ते जास्त महत्वाचं असतं आणि ते आपल्याला परत गडबड करायचं नसतं. या अनुषंगाने आपल्याला क्वेश्चन पेपर बघावे लागतील. आणि जर हे नेमकं कसे बघायचे कळत नाहीये सर की हे पीवायक्यूचा अंदाज कसा घ्यायचा, त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला हे सगळ्यात बेस्ट पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. लॉजिक बुस्टर नावाचं आपलं पुस्तक आहे. याच्यामध्ये अप्रोच बिल्डिंग पण आहे, एक्सप्लेनेशन पण आहे आणि प्रिडिक्शन सुद्धा आहे. एक्सप्लेनेशन म्हणजे आयोगाच्या क्वेश्चनचा संदर्भ त्याच्यामध्ये आहे, आयोगाचा क्वेश्चन दिलाय त्याचं एक्सप्लेनेशन आहे. मग अप्रोच दिलाय, अप्रोच म्हणजे तुमचा कंटेंट कमी पडल्यानंतर काय करायचं असतं ते अप्रोच आहे. आणि त्याच्यानंतर प्रिडिक्शन म्हणजे आता याच्यावर आतापर्यंत असा प्रश्न विचारला, उद्या आणखीन कसा विचारला जाऊ शकतो ही भूमिका आपण त्याच्यामध्ये मांडलेली आहे. आणि त्यामुळे लक्षात घ्या हे सगळ्यात मस्त आहे, तुम्हाला 100% याचा फायदा होईल. विश्लेषण आहे 2013 ते 23 इथे अविनाश सरांचं पुस्तक आहे, अविनाश शितोळे सरांचं, हे सरांनी लिहिलेलं आहे. याच्यामध्ये स्टेप अप अकॅडमीकडून प्रकाशित केलेलं आहे. त्यामुळे जर आतापर्यंत तुम्ही हे पुस्तक बघितलं नसेल तर याचा 100% तुम्हाला फायदा होईल आणि तुम्हाला काम करायला 100% मदत होईल, राईट. त्यामुळे जर नसेल तर नक्की घ्या आणि ते पुस्तक तुम्ही घेतलं की तुम्हाला अंदाज येईल की अप्रोच काय असतो. आणि जर वाटलं तर अप्रोच बिल्डिंगची बॅच सुद्धा त्याच्यावर ऍपवर आपण उपलब्ध केलेली आहे, ठीक आहे. आयोगाचे पीवायक्यू तर कसे वाचायचे हे लक्षात आलं की नेमकं काय चुकीचं दिलं आयोगाने ते लक्षात घ्यायचं आपल्याला, राईट. क्वेश्चन कसा आहे, वन लाईनर आहे, क्वेश्चन मधून एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन भेटते का या अनुषंगाने आपण विचार करतोय. इतर टेस्ट सिरीजचे पेपर किती सॉल्व्ह करायचे. इतर टेस्ट सिरीज म्हणजे काय, आता मी जेव्हा लिहितोय तर टेस्ट सिरीजचे म्हणजे पीवायक्यूच्या व्यतिरिक्त इतर ज्या टेस्ट सिरीज आहे क्लासरूमच्या किंवा वेगळ्या अकॅडमीच्या, तर टेस्ट पेपर किती सॉल्व्ह करायचे. याला उत्तर आहे मॅक्झिमम, जास्तीत जास्त पेपर सॉल्व्ह करा. किती सॉल्व्ह करू सर, 50, 60, 70, 80, 100 तुम्हाला जे वाटतात ते. काही लोकांची रिव्हिजन अंतिम टप्प्यात असेल, त्यांनी म्हटलं की 60 दिवस वेळ आहे तर 60 दिवस किंवा पुढचे 50 दिवस वेळ आहे तर दररोज एक पेपर सॉल्व्ह करा, काही प्रॉब्लेम नाही. कसं सॉल्व्ह करायचं ते लक्षात घ्या. कसं सॉल्व्ह करायचं, त्या टेस्ट सिरीजला मला 60च मार्क आले किंवा 70च मार्क आले हा मुद्दा नकोय, त्या किंवा 160 मार्क आले आता लय झालं हा पण मुद्दा नकोय. कळालं का, मार्काचा मुद्दा नाहीये. टेस्ट पेपर मध्ये मी जो अभ्यास केला त्यातून किती प्रश्न कळाले किंवा किती प्रश्न माझ्या चौकटीतले होते आणि किती डायरेक्ट बरोबर आले हा पहिला मुद्दा. आणि याच्यानंतर मी जो अभ्यास केला त्यातून सिली मिस्टेक कमी झाल्या का, त्याच्यातून क्वेश्चनचं रिडिंग मला काळजीपूर्वक जमतंय का, या अनुषंगाने तुम्हाला विचार करायचा आहे. त्यामुळे कृपया लक्षात घ्या, तुम्हाला मार्क्सचा विचार करायचा नाही टेस्ट सिरीजचे पेपर. आणि लोक जज करतात, हा पेपर चांगला हा पेपर वाईट असं जज नाही करायचं. कोणीतरी तुम्हाला 100 क्वेश्चन एकत्र करून दिले, थँक्यू बोला, झेरॉक्स मारा आणि सॉल्व्ह करा. कळालं का. मी काय केलं असतं किंवा मी काय करायचो की समजा एखादा टेस्ट सिरीजचे पेपर आहे तर मी सलग 15 क्वेश्चन पॉलिटीचे आहेत, 10 पेपर माझ्याकडे आहेत, 150 क्वेश्चन पॉलिटीचे एकत्र सॉल्व्ह केले की पॉलिटीचे रिव्हिजन झाल्यानंतर क्वेश्चन सॉल्व्ह केले, लक्षात आलं हा ठीक आहे बरोबर आले, जमताय. 14 येत आहे, 13 येत आहे, 14 येत आहे, 13 येत आहे. कोणतं चुकतंय, अरे बापरे आणीबाणीचा चुकायला नको होता, अरे बापरे कोणता राष्ट्रपती राजवटीचा चुकायला नको होता, अशा अँगलने विचार व्हावा. कळालं का, राईट. त्यामुळे कृपया लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा अभ्यास करत असता त्यावेळी क्रॉस चेक करणं फार महत्वाचं आहे. आणि क्रॉस चेक करण्यासाठी वेगवेगळ्या अकॅडमीच्या टेस्ट सिरीजचे पेपर नक्की सॉल्व्ह करा. स्टेपअपच्या टेस्ट सिरीज सुद्धा वेगवेगळ्या झेरॉक्सच्या दुकानावर उपलब्ध आहेत, तुम्ही त्या बघा, त्याच्यावर तुम्हाला आणखीन जास्त कॉन्फिडन्स येईल. आणि याच्यानंतर आपली वेगळी टेस्ट सिरीज सुद्धा वेगळी असणार आहे, त्याबद्दल तुम्हाला डिटेल्स पुढच्या काही दिवसामध्ये 100% अकॅडमीच्या चॅनलवर कळवण्यात येईल, ठीक आहे. सो टेस्ट सिरीजच्या चुका लिहून ठेवा, हे सगळ्यात महत्वाचं. पुन्हा एकदा माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं, टेस्ट सिरीज मध्ये तुम्ही जे चुकला ते लिहून ठेवा. याचा अर्थ काय, प्रश्न घाईत वाचायचा नाही, पहिलाच पर्यायला काही गोंधळ घालायचा नाही, क्वेश्चन 1 to 3 नंतर प्रायोरिटीवर सॉल्व्ह करायचा असतो. त्याच्यानंतर ऑल ऑफ दीज असेल तर नेमका विचार काय करायचा, ऑल ऑफ दीज पण आहे आणि एबीसी पण आहे आणि डी चा मुद्दा ऑल ऑफ दीज मध्ये आलेला आहे, तर विचार काय करायचा, हे सगळं आम्ही स्टेपअपच्या टेस्ट सिरीज मध्ये सांगतो. त्याच्यामुळे तुम्ही ज्या लोकांनी अजून जॉईन केली नसेल किंवा झेरॉक्स नसतील तुम्ही मारलेला, तर आता सॉल्व्ह करा आणि त्याचं डिस्कशन बघा किंवा एक्सप्लेनेशन बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की गोंधळ
नेमकं काय होतो आणि चुका कशा अवॉइड करायच्या. आणि म्हणून ज्या चुका मी टेस्ट सिरीजमध्ये कायम सांगतो, क्लासरूममध्ये जे लोक चुका लिहून ठेवतील ते लोक एक्झामला जायच्या अगोदर 6 जुलैला जायच्या अगोदर आपलं बाकीचे लोक रिव्हिजन करताय आणि टेस्ट सिरीज मधून झालेल्या चुका मी वाचून चाललोय, अरे हे करायचं नाही, हे करायचं नाही, हे करायचं नाही, लक्षात ठेव बरं, स्वतःशी बोलतोय. आणि हे बॅक ऑफ द माइंड राहतं. आणि याच्यामुळे काय होतं, जी सिली मिस्टेक्स बऱ्याच लोकांना, जे हुशार लोक आहेत ना, त्यांचं काय होतं, त्यांचं बऱ्याच वेळा काय होतं की सर सगळं चालू आहे व्यवस्थित, परंतु ना 2 मार्कांनी प्रिलिम गेली, 1 मार्कांनी प्रिलिम गेली, आणि म्हणतात सर ह्या सिली मिस्टेक झाल्या. आणि तेच अवॉइड करायचं ना राजांनो, तर तिचे सुधारणा करावी लागेल, त्या चुका लिहून ठेवाव्या लागेल. आपल्या सबकॉन्शियस माइंडला साधारणपणे वारंवार सांगावं लागेल की तू हे गोंधळ घालू नकोस, यावेळी चांगला अभ्यास झालेला आहे, यावेळी तू पास होणार आहे, याचा कॉन्फिडन्स तुम्हाला द्यावा लागणार आहे. इतकं सोपं नाहीये, विचारांवर नियंत्रण ठेवणं फार कमी लोक करू शकतात, म्हणून तर आपल्याला करायचं. कारण की आपण जी फील्ड निवडलेली आहे ती काय सगळी काय म्हणतात आपण त्याला, सगळे निवडत नाही. आपण फार रिस्क घेतलेली आहे. रिस्क घेतलेली असताना आपल्या विचारांवर कंट्रोल ठेवला तर तुम्हाला पाहिजे ती गोष्ट मिळणार आहे, याच्यावर विश्वास ठेवा. कळालं का? राईट, ठीक आहे. तर मला असं वाटतं की PYQचा मुद्दा तर तुम्हाला कळायला असेल. ज्या लोकांकडे अजून लॉजिक बुस्टर पोहोचलं नसेल त्यांनी नक्की घ्या, तुम्हाला त्याचा 100% फायदा होईल. टेस्ट सिरीजचे पेपर कसे सॉल्व्ह करायचे ते कळालं, किती सॉल्व्ह करायचे ते कळालं, राईट. त्याच्यानंतर मार्क्सचा विचार करायचा नाही, हे लक्षात घ्या. बरेच लोक मार्क्सचा विचार करतात, टेस्ट सिरीजमध्ये किती मार्क्स आले, नाही, कृपया ते व्हायला नकोय, ठीक आहे. त्यानंतर लॉजिक बुस्टरचं तर सांगितलं. आता लास्ट वीकमध्ये जेव्हा तुम्ही जाणार आहात त्यावेळी कृपया लक्षात घ्या, हे सगळ्यात महत्त्वाचं असणे की जे तुम्ही इम्पॉर्टंट टॉपिक ठरवलेले आहेत त्याला तुम्हाला रिव्हिजन द्यायची आहे, त्याला ओव्हरलुक करत राहायचं आहे. म्हणजे लास्टच्या 4-5 दिवसामध्ये किंवा लास्टच्या वीकमध्ये मी हे सांगतोय की तुम्ही काय करणार आहात, राईट. मग सगळं झालेलं आहे. प्लॅन करताना काय करायचं, 6 तारखेची एक्झाम आहे ना, तर आपण म्हणूयात की 28 तारखेलाच एक्झाम आहे, म्हणजे 28 किंवा 29 किंवा 30 जूनला एक्झाम आहे असं कन्सिडर करू आणि त्या अनुषंगाने प्लॅन करू. मग पुढचे 4-5 दिवस आपण प्रेशरमध्ये राहत नाही, हे राहिलं करायचं, ते राहिलं करायचं, हे असं होत नाही. आणि त्यावेळी मग आपल्याला पाहिजे त्या गोष्टी, म्हणजे थोडंसं शांत राहणं, थोडंसं प्रेशर न घेणं, अवांतर वाचनाबरोबर ह्या पण गोष्टी वाचत राहणं, अशा अँगलने आपण त्या गोष्टी करू शकतो, ठीक आहे. त्यामुळे प्लॅन करताना 30 जूनला एक्झाम आहे असा प्लॅन करा आणि शेवटचे जे काही राहिलेले दिवस आहेत ते एक्स्ट्राचे तुम्हाला ऍडव्हान्टेज असणार आहे अजून जास्त काहीतरी गोष्टी वाचण्यासाठी. मग त्यावेळी इम्पॉर्टंट टॉपिक तुम्हाला करायचे आहेत, ज्या तुम्ही शॉर्ट नोट्स काढलेल्या आहेत त्याच्यावर भर द्यायचा आहे, त्याला छानपैकी पुन्हा एकदा रिव्हिजन द्यायची आहे. त्यानंतर टेस्ट सिरीजचे क्वेश्चन रिव्ह्यू करा. बघा इथे रिवाइज नाही म्हटलं मी, रिव्ह्यू करा. म्हणजे स्टेपअपच्या टेस्ट सिरीज आहेत तर आपल्या जेवढ्या काही टेस्ट सिरीज आल्या त्याच्यामध्ये तुम्हाला नेमकं कोणत्या गोष्टी चुकल्या, कोणत्या गोष्टी गडबडल्या, हे क्वेश्चन पेपर चाळा आणि बघा, अरे यार हा त्यावेळी चुकला होता बरं, हे गोंधळ नाही घालायचा, या अँगलने तुम्हाला रिव्ह्यू करायचा आहे. म्हणजे आपल्याच चुका आपण काय केलं होतं टेस्ट सिरीजच्या पेपरमध्ये आणि त्याच आपल्याला वारंवार बघायच्या असणार आहेत. कळालं का? त्यामुळे रिव्ह्यू शब्द वापरलेला आहे, हे बघा. त्यानंतर करंट अफेअर्सला प्रायोरिटी द्या. करंटचा अभ्यास किती करायचा हा एक मुद्दा होता. तर मी सांगितलं की साधारणपणे आपण 1.5 वर्ष किंवा 15 महिन्याचा अभ्यास करतोय, परंतु प्रायोरिटी ही मात्र 100% जून टू जून याला असायला पाहिजे. म्हणजे 11-12 महिने किंवा 13 महिन्याचा कालावधी आपण असू शकतो आणि यालाच छानपैकी फोकस करायचा असणार आहे जून टू जूनला. कळालं? त्यानंतर करंट प्रायोरिटी देताना मागची आयोगाची एक्झाम जर बघितली तर मागच्या 6 महिन्याच्या, 7 महिन्याच्या, 8 महिन्याच्या याच्यामध्ये साधारणपणे क्वेश्चन कव्हर होतात, परंतु यावेळी असं गृहीत धरून जायचं नसतं. आपण वर्स्टसाठी प्रिपेअर करायचं असतं, हे लक्षात घ्या, ठीक आहे. त्यामुळे किती करायचा हा प्रश्न नकोय, जेवढं काही तुम्ही करत आहात त्याच्यावर छानपैकी रिव्हिजन देता आली पाहिजे, राईट. त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये जे मुद्दे बघितले त्याच्यामध्ये डेलीचं शेड्यूल बघितलं, वीकली शेड्यूल बघितलं आणि लास्टच्या वीकमध्ये काय करायचं आहे याला मी तुम्हाला एक्स्ट्रा काही मुद्दे सांगितले. त्याच्यामध्ये तुम्ही 1 वीक अगोदरच एक्झाम आहे असं कन्सिडर करून प्लॅन करा, जेणेकरून तुम्हाला प्रेशर कमी राहील शेवटच्या दिवसांमध्ये. कारण की हे राहिलं ते राहिलं ते राहिलं काहीतरी राहूनच जातं आणि मग 1-2 दिवस एक्स्ट्रा आहेत माझ्याकडे, हा जर बॅकअप माइंडमध्ये असेल तर 100% तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो, राईट. त्यामुळे तुम्ही इथपर्यंत आला याचा अर्थ तुम्हाला व्हिडिओ आवडलेला आहे, त्यामुळे तुम्हाला लाईक करावं लागेल, राईट. त्यामुळे तुम्हाला जर आवडला तर याच्यामध्ये अजून काही टाकायचं आहे, अजून काही सांगायचं आहे तर तुम्हाला कमेंट करा. याच्यावर निश्चितपणे अजून काही देता आलं तर मी 100% उपलब्ध करून देईल. या दरम्यानच्या प्रवासामध्ये माझ्याकडून आणि स्टेपअप अकॅडमीच्या स्टेपअप अकॅडमीकडून आणि वास्तव कट्ट्याकडून तुम्हाला पुढच्या काही दिवसामध्ये सातत्याने अभ्यास करण्यासाठी, संयमाने अभ्यास करण्यासाठी आणि शिस्तीने अभ्यास करण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. भेटूयात मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.